नीट परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात अमरावतीमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। भाजप सरकार विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। तसेच नीट परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात जे जबाबदार असतील त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहर जिल्हा युवक काँग्रेसनं केलेली आहे। विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत निवेदन देखील दिलेलं आहे। नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी आमची इच्छा आहे, असं निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आलेलं आहे। गेल्या 7 वर्षात 70 पेपर फुटीचा अमरावती शहर जिल्हा काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। गेल्या काही वर्षापासून 2014 पासून या भारतात महाराष्ट्रात भाजप सरकारची सत्ता इथे आहे। या भाजप सरकारच्या सत्तेत पूर्ण भारतभर दंगलीचं वातावरण, एक भीतीचं वातावरण आणि एक बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्या गोष्टीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण देशभर चालू आहे। तशातच गेल्या 7 वर्षात पूर्ण भारतभर 70 पेपर लीक झालेले आहेत। तिच्यात सर्वात मोठी एक्झाम म्हणजे नीट एक्झाम आहे। नीट एक्झाममध्ये ही जी लीक झाली तिच्यात ही नीट एक्झाम पुन्हा करण्यात यावी, दोषींवरती कारवाई झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर, अमरावती शहर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेस ही रस्त्यावर उतरलेली आहे। आणि येणाऱ्या काळात जर याच्यावर दोषींवरती कारवाई झाली नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर युवक काँग्रेस आणखी याच्यापेक्षा जास्त रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन करू।